आपल्या देशामध्ये चित्रपट आणि क्रिकेट हे ना समाजाच्या अगदी खालच्या माणसापर्यंत पोहोचलेलं या दोन गोष्टी आहेत. कारण ते समजायला सोपं मानलं जातं. सिनेमा सोपा विषय नाहीये. माझं म्हणणं असं आहे, पत्रकार आहे ना हा संवाद करणारा असावा. तुम्ही अनेकांशी बोललं पाहिजे. तुम्ही स्पॉट बॉयशी बोललं पाहिजे, क्लॅपर बॉयशी बोललं पाहिजे. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, मला असे काही माध्यमामध्ये माणसं भेटली, त्यांना ना सिनेमावाल्यांशी बोलणं ना फार कमीपणाचं वाटतं. त्यांना वाटतं हे लोक काय फिल्म बनवतात. आपल्याकडे किंवा A to Z प्रकारचे चित्रपट बनतात. जो झेड प्रकारचा सिनेमा बनवतो त्याची क्षमता ती तेवढीच असते, पण त्याला अधिकार नाही सिनेमा काढण्याचा असं नाही आपण म्हणू शकत. अधिकार फक्त एक ग्रेडच्याच लोकांना सिनेमा काढण्याचा असं होऊ शकत नाही. आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि हे मुक्त माध्यम आहे चित्रपट. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी सांगायचंय. तर जे पत्रकारांमध्ये मी असे तथाकथित इंटेलेक्च्युअल पत्रकार पाहिलेले आहेत किंवा पाहतो, की त्यांना असं वाटतं की हिंदी आणि मराठी सिनेमा म्हणजे हे काही चित्रपट आहेत त्या. हे मला पटत नाही. नुसता पैसा आहे म्हणून सिनेमा बनतो असं नाही. किंबहुना पूर्वीचे निर्माते अरे फिल्म दिलसे बनते, पैसे सिनेमा बनते असे जे म्हणायचे ते उगाच नाहीये. तुम्हाला एक विजन पाहिजे, दिग्दर्शकाला विजन पाहिजे. हे जसं खरं आहे तसं निर्मात्याच्या पैशाशिवाय चित्रपट बनत नाही. पण चित्रपट हे माध्यम म्हणून कसं आहे आणि व्यवसाय म्हणून कसं आहे आणि दोन्ही म्हणून कसं आहे, ह्या गोष्टी ह्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक निर्मात्याने जाणून घ्यावा. कारण नुसतं पैसा म्हणून सिनेमा बनत नाही. सगळ्यांची क्षमता सारखी नसल्यामुळे काही चित्रपट खूप चांगले बनतात, काहींना तेवढी कदाचित समज नसल्यामुळे काही चित्रपट सामान्य बनतात आणि काहींना चित्रपट बनवायचा असतो ते मग असे तसेच बनतात. ह्या सगळ्याची मिळून ही एक चित्रपट सृष्टी झालेली आहे. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. अर्थात तुम्ही मला ओळखताच. मीडियामध्ये अगदी नेमकं सांगायचं तर मी गेली 43 वर्ष आहे. म्हणजे मी मुद्रित माध्यमातून सुरुवात केली, ज्याला आपण प्रिंट माध्यम म्हणतो. मग उपग्रह वाहिन्या म्हणजे चॅनल, आज डिजिटल मीडियापर्यंत मी आलेलो आहे. या कालावधीमध्ये मी अनेक प्रकारच्या मुलाखती घेतोय, यापुढे सुद्धा घेणार आहे. आता माझा जो विषय आहे तो आहे सिनेमा, चित्रपट, पिक्चर, मूवी, शर्मा, काय म्हणा तुम्ही त्याला. बघा, एकच कला आहे, नावं किती आहेत ते बघा. मी कलाकारांच्या मुलाखती तर घेतोच, परंतु त्याचबरोबर निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तर झालंच. मी चित्रपट वितरक, प्रदर्शक पण झालंच. मी त्याच्याही पलीकडे पोचलेलो आहे. मी काही अशा मुलाखती घेतल्या. तुम्हाला एक किस्सा सांगतो. पूर्वी आहे ना रस्त्यावरनं आहे ना असं एक गाडी ढकलत सिनेमाची पब्लिसिटी करणारा एक अशी पद्धत होती. त्याची सुद्धा मी मुलाखत घेतलेली आहे. आणि रस्त्यांवर पोस्टर लावणारा सुद्धा एक जण होता, त्याची सुद्धा मुलाखत घेतलेली आहे. म्हणजे मी संकलक, कॅमेरामन, कला दिग्दर्शक, ह्याच्या चित्रपट कलेमधले जे वेगवेगळे गोष्टी आहेत अशांच्या सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहेत. काही कलाकार असे आहेत, विशेषतः मराठीमध्ये, ते त्यांचं करिअर सुरू झालं तेव्हा त्यांच्या कारकिर्दीतली पहिली मुलाखत मी घेतलेली आहे. आता हे मी माझं तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं. आज आहे ना, आज मला मुलाखत द्यायची आहे. बघा, लक्षात ठेवा, मी आज मुलाखत देणार आहे आणि ते पण अमृता फिल्मच्या 1&1 हा जो शो आहे, म्हणजे चित्रपट निर्मात्या अमृता राव यांच्या माहीम येथील निवासस्थानी मी आलेलो आहे आणि मी गप्पा करणार आहे. आता मला कुतूहल आहे, उत्सुकता आहे, टेन्शन आहे की नाही मला माहिती नाहीये, पण मला कुतूहल मात्र नक्की आहे की त्या नेमकं मला काय विचारणार आहेत. आणि माझ्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे, बघू तर खरं की त्या मला किती बोलतं करतायत ते. नमस्कार. नमस्कार दिलीपजी. आणि एक सांगू का, मी तुमची काय मुलाखत घेणार, तुम्ही याच्यातले ऋषी आहात. उलट मी तुमच्याकडून आज खूप शिकणार आहे असं मला वाटतं, की कशी मुलाखत घ्यावी किंवा कशी उत्तरं द्यावी, कसं बोलावं, हे मी तुमच्याकडून शिकणार आहे. पण मी पण अजून शिकतोच आहे. माझं असं काय म्हणणं असतं की कुठलाही कलाकार म्हणजे अनेक अर्थाने कलाकार असू शकतो. पत्रकार सुद्धा एक प्रकारचा कलाकार आहे, लेखक सुद्धा एक प्रकारचा कलाकार असतो, खेळाडू सुद्धा एक प्रकारचा कलाकार असतो. कलाकार म्हणजे तुमचं घडणं हे थांबत नाही, तुम्ही घडतच असता. मी आजही शिकतोय.
मी आज ज्या मुलाखती करतो वेगळ्या पद्धतीने, माझं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाखत तुम्हाला काहीतरी शिकवत असते. खरी गोष्ट आहे. आता बघूया तुम्ही, आता मी ह्या बाजूला आहे म्हणजे या बाजूला आल्यानंतर उत्तर देताना काय कसं कौशल्य करामत कसोटी असते ते बघतो आता मी. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक मुलाखतीत जसा प्रश्न विचारतो, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? बघा, मी गिरगावामध्ये खोताच्या वाडीमध्ये लहानाचा मोठा झालो. खोताची वाडी ही अतिशय जगप्रसिद्ध आहे असं मी म्हणेन. हो, म्हणजे वळणाची, म्हणजे एकदा माणूस एका बाजूने आत गेला, म्हणजे प्रार्थना समाजच्या बाजूने आत गेला आणि त्याला समजा गिरगावच्या बाजूने बाहेर पडायचे की तो हमखास चुकणार. त्याला खोताची वाडी एक चक्रव्यूह म्हणतात. आम्ही 8x10ची आमची छोटीशीच खोली होती. आई बाबा, आजी आजोबा आणि आम्ही 3 भावंड असे त्या छोट्याशा रूम मध्ये राहायचो. त्यावेळेला आहे ना, वडिलांनी, बघा तुम्हाला मी सांगतो, 70च्या दशकामध्ये ना एक वैशिष्ट्य होतं. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये मुलगा 4वी-5वीत आला की त्याचं 2 ठिकाणी नाव टाकलं जायचं. एक म्हणजे वाचनालय आणि दुसरं म्हणजे संगीत शिक्षण. माझंही दोन्हीकडे नाव टाकलं गेलं. म्हणजे डिंग डॉंग बुक कॉर्नर लायब्ररी नावाचं खोताच्या वाडीच्या नावावर वाचनालय होते, लायब्ररी होती. वडिलांनी तिथून साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक आणायला सुरुवात केली आणि मी संगीत शिक्षणासाठी सुद्धा जात होतो, पण मला काय तो सूर गवसला नाही. तर हा वाचनाचा मला सूर गवसला आणि आमच्याकडे लोकसत्ता यायचा त्या काळामध्ये आणि जी साप्ताहिक वगैरे यायची, तर ते साप्ताहिकामध्ये, दैनिकामध्ये ना वाचकांची पत्र हे एक सदर होतं. समजा रसरंग साप्ताहिक आमच्याकडे यायचं, तर म्हणजे त्याच्यामध्ये असायचं प्रेक्षकांच्या चष्म्यातून. म्हणजे काय, तर तुम्ही जो आता सिनेमा बघितला असेल त्या आसपास, तर त्याचा ना तुमच्या पद्धतीने एक रिव्ह्यू पाठवा लिहून, वाचक म्हणून. तुम्ही असं पाठवायला लागलो. मार्मिकला लेख पाठव, मनोहरला लेख पाठव, रसरंगला काहीतरी पाठव, नंतर मग चित्रानंद साप्ताहिक सुरू झालं, तिथे पाठव, असं मी पाठवायचो. काही मासिकांना पाठवायचो, विनोदी किस्सा, क्रिकेटवर लेख, सिनेमावर लेख, असं पाठवत असताना ना मी पत्रलेखक म्हणून एक प्रकारे घडत गेलो. मग इतर वृत्तपत्रांना पत्र पाठवायला लागलं. म्हणजे नवशक्तीला पत्र पाठव, नवा काळला पाठव. मग गिरगावमध्ये कुडाळ वाडी, जी आमच्या खोताच्या वाडीपासून अगदी लगतच आहे, तिथे टोपीवाला व्याख्यानमाला आयोजित केली जायची. आजही जाते जानेवारी महिन्यात. मग तिकडे गेल्यानंतर मग ते असं निमूटपणे अति आदर्श विद्यार्थ्यासारख्या त्या सगळं ऐक. मग तिथे ते सांगायचे की कोणाला प्रश्न विचारायचा आहे का, जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील ना तर ते व्याख्यान सुरू व्हायच्या अगोदर प्रश्न लिहून द्या. मग मला ना धीर आला. मग मी ना 1-2 प्रश्न लिहून अगोदरच द्यायचो. सकाळी कळायचं ना की आज कोणाचं व्याख्यान आहे. मग ते समजा आज रमेशदेव सीमा यांचं व्याख्यान आहे, विचार करतो रमेशदेवांचं आपण लहानपणापासून कोणते चित्रपट बघितले, अरे आनंद बघितलाय, मोलकर्ण बघितलाय, आणि माझा प्रश्न तिथे विचारला जायचे. मला ना असं वाटलं की अरे आपण जे काय करतोय ते हे आहे. थोडंसं मला वाटत होतं की या क्षेत्रात यावं, पण मी असा काही प्रवास करीन, जसं आता मी म्हणालो की मी यातच इतका मोरेन किंवा अशी काही वळणं घेईन असं मला वाटलं नव्हतं. झालं असं की मी पत्र वगैरे पाठवतो, त्याची एक फाईल तयार केलेली, आणि माझा मधुमामा म्हणून एक मामा आहे, त्याचे सासरे माझ्याकडे आमच्याकडे यायचे वगैरे. तर माझी आजी त्यांना काय म्हणाली, बघा ना दिलीपसाठी कुठे नोकरी असेल तर ते म्हणाले काय करतो हा. तर मीच त्यांना ती फाईल दाखवली. ते म्हणाले अरे हे काय, हे पत्र वगैरे लिहितोस तू, त्याने काय होणार नाही, वृत्तपत्रामध्ये काम करायला तुला मिळालं पाहिजे. तर मला असं वाटलं वृत्तपत्रामध्ये काम करायचं म्हणजे काय मला मिळणार आहे. आणि मी ते पत्रलेखकाच्याच मानसिकतेमध्ये होतो किंवा ते. आणि दुसरं गंमत सांगतो, मी बऱ्याचदा मी अशी लेख वगैरे पाठवतो ना, ते परत यायचे, तर मी नेहमी मला पोस्टपोन दिसला नाही की धस व्हायचं की अरे माझं साबार परत आलं की काही साहित्य. त्याला साबार परत नावाची एक पद्धत होती की तुमचा लेख जर आवडला नाही, कविता आवडली नाही की ते परत यायचं, आणि ते अगोदरच म्हटलेलं असं की तुम्ही ते पोस्ट स्टॅम्प पाठवा परत पाठवण्यासाठी. तर त्याला नवशक्ती दैनिकामध्ये प्रूफ रिडिंग खात्यामध्ये एक जागा होती. त्याच्यात जरा अजून एक गोष्ट घडली की मी कॉलेजला असताना राजेंद्र खांडेकर नावाचा माझा एक मित्र होता, तर अशोक शेवडे त्याचे मेहुणे. तर तो म्हणाला की अरे चित्रानंद साप्ताहिकामध्ये ना एक जागा आहे. तर मला शेवडे म्हणाले की तू करशील का. मी कॉलेजला होतो त्यावेळेला, भवन्स कॉलेजला, त्यांना अनेक मुलाखती त्यांनी दूरदर्शनवरती. तर मी तिकडे इसाक मुजारांना जाऊन भेटलो. तर ते म्हणाले की बघ माझ्याकडे प्रूफ रिडर म्हणून काम करायला मिळेल. तर मी बोललो ठीक आहे. साधारण महिनाभर काम केलं असेल मी. त्यानंतर मला नवशक्तीची संधी आली आणि मी तिकडे, मला ते नारायण बांदेकर म्हणून इकॉनॉमिक टाइम्स मध्ये होते, आणि माझ्या मामाचे सासरे महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रूफ रिडर होते. आता महाराष्ट्र टाइम्स
ते प्रूफ रिडर, ते इकॉनॉमिक टाइम्स मधल्या एका प्रूफ रिडरला सांगतायत की अरे दिलीपसाठी काहीतरी बघा. तर नारायण बांदेकरांना मी भेटलो टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या ऑफिसमध्ये, आणि तिथून आम्ही तेव्हा दलाल स्ट्रीटला नवशक्तीचं कार्यालय होतं, तिकडे गेलो. मला भाऊ जोशी ते म्हणाले, तू काय करतोस तू? म्हणालो मी अशी पत्र वगैरे लिहितो. शुद्धलेखन कसं आहे तुझं? त्याला शुद्धलेखनाला खूप महत्व होतं. म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले उद्यापासून येत जा. तर मी दुसऱ्या दिवशी जायला लागलो, आणि त्याच वेळेला ना दिलीप कुमार अस्माचं लग्न गाजत होतं. हे दिलीप कुमारचं दुसरं लग्न होतं. हैदराबादच्या अस्मा नावाच्या स्त्रीशी लग्न केलेलं. तर मला 2च दिवसांनी भाऊ जोशी असे म्हणाले, अरे ते दिलीप कुमारनी जे लग्न केले ना त्याच्याविषयी तू लिही ना. मला एकदम धस झालं. मी कसं लिहिणार? तर तसं नको लिहू. दिलीप कुमारची जी प्रतिमा आहे समाजामधली, एक सामाजिक स्टेटस त्याला आहे, सोशल स्टेटस जे आहे, त्याची लोकप्रियता, त्याची अभिनय क्षेत्र, त्याच्यासारख्या माणसाने असं दुसरं लग्न केल्यामुळे काय त्याची प्रतिक्रिया उमटेल, असं एक तू सर्वसाधारण लेख लिही. त्याने अगदी समजून सांगितलं. मग मी तो तसाच लेख लिहिला. तो सुदैवाने, योगागाने किंवा नशिबाने म्हणा, नवशक्तीचे संपादक पुरा बेरे यांना तो आवडला, आणि ते म्हणाले दर रविवारी लिहित जा. तेव्हा जे मी लिहायला सुरुवात केली ते आचून लिहिते. आता एक गंमत सांगू. आता तुम्ही म्हणालात दिलीप कुमार अस्मा यांच्या या दुसऱ्या लग्नाविषयी आलं. आता जर तुम्ही बघाल तर प्रत्येकाची 3-3, 4-4 लग्न. लग्नापूर्वीच त्या हिरोईन माता झालेल्या असतात, अगदी 15व्या 16व्या वर्षी. आता कोणाला काही फरक पडत नाही. त्याही समाजावर काही बदल घडणारे, समाजाचे संस्कार बदलणारे काहीही नाही. 3-3, 4थं लग्न, 5वं लग्न असं आपण कित्येक ऐकतो आहोत. त्यामुळे त्यातला तो शॉक होता ना, तो शॉक निघून गेला. त्यावेळेला दिलीप कुमारचं दुसरं लग्न म्हणजे दिलीप कुमारनी ते नंतर त्या अस्माला पण सोडचिठ्ठी दिली. सामाजिक तो प्रेशर आलं त्याच्यावर, त्याच्यामुळे. आणि तुम्ही जो मला जो प्रश्न केला, सिनेमा काय, तर मग गिरगावात राहत असल्याने आजू बघा दक्षिण मुंबईमध्ये सगळा थिएटरचा माहोल. आमच्या कोताच्यावाडीच्या समोर किंवा अंबाईवाडी आणि कोल्हाळेश्वर याच्या समोर मॅजेस्टिक सिनेमा होता. मराठी सिनेमे तिकडे प्रदर्शित व्हायचे. बाजूला सेंट्रल, पुढे रॉक्सी, तिकडे ऑपेरा हाऊस. दुसऱ्या बाजूने गेलं तर अलंकार थिएटर आहे. पुढे इम्पिरियल, नाच, स्वस्तिक, ड्रीमलँड, नॉवेल्टी, मिनर्वा, शालीमार, गंगा जमुना, मराठा मंदिर, म्हणजे कुठेही जा. आणि राजेश खन्नाने झपाटून टाकलेला तो काळ होता. आणि मराठी चित्रपट, ब्लॅक अँड व्हाईट काळातले चित्रपट. चित्रपट आहे ना, आपल्या देशामध्ये चित्रपट आणि क्रिकेट हे ना समाजाच्या अगदी खालच्या माणसापर्यंत पोहोचलेलं या 2 गोष्टी आहेत. कारण ते समजायला सोपं मानलं जातं. सिनेमा सोपा विषय नाहीये, पण ती तेव्हाची एकूण ती परिस्थिती अशी होती की मग सिनेमाचं एक आवड निर्माण झाली, मग चित्रपट पाहणं, मग त्याच्याविषयी लिहिणं, मग असं होतच गेलं, आणि मग तो प्रवास एक सुरू झाला. पण फक्त असं नाहीये आजूबाजूला थिएटर्स आहेत म्हणून नाही आजूबाजूला. कारण काय की आजूबाजूला अनेक लोक होती की ते तुमच्यात स्वतःत असावं लागतं. पत्रकारिता तुमच्यात होती म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे आलात असं मी म्हणेन. नाही तर अनेक लोक राहत होते की सगळेच जण काय सिनेमाकडे वळले नाही. त्याच्यामध्ये असं झालं की ना, मी आलो फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये. पहिला प्रूफ रिडर म्हणून मी नवशक्तीमध्ये जॉईन झालो. काही वर्षांनी मला संपादक विभागाने बढती मिळाली. तर रविवारचं सदर माझं सुरू झालं. ही गोष्ट एप्रिल 82ची. त्यानंतर 1 ऑक्टोबर 83ला मला पूर्ण चित्रपट समीक्षक म्हणून संधी मिळाली. आता मी प्रूफ रिडरचं सेक्शन सांभाळून, ड्युटी सांभाळून हे सुरू केलं. माझं तुम्हाला मी सांगतो, गंमत सांगतो. म्हणजे ज्या मला सिनेमाचं ते सदर मिळालं, आता तो 1.5 वर्ष झालेलं, तेव्हा मला माहिती होतं की सिनेमाचे प्रेस शो असतात, पार्ट्या असतात, आउटडोर्स असतात. कारण माझ्या अगोदर सुभाष संमेलन ते सदर पाहत होते, आणि सुभाष संमेलनचं पूर्ण पेज असायचं नवशक्तीमध्ये रविवारी. त्याच्यामध्ये मला एक जागा मिळालेली माझ्या सदराला, आणि त्या सदराचं नाव होतं तारे आणि वारे. जे प्रल्हाद जाधवनी ते नाव दिलेलं. आणि झालं असं की मला जेव्हा सदर मिळालं तर माझे शाळेपासूनचे जे मित्र होते, बघा शाळेपासूनचे म्हणजे 8वी पासूनचे, हिंदी विद्यालय हायस्कूलमध्ये मी होतो, त्या मित्रांना मी काय म्हणालो माहिती आहे, बघ आता मला ना सिनेमाचं सदर मिळालंय, 6 महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण चित्रपटसृष्टी फिरायची, आपल्याला भटकंती करायची आहे. तर कसं होतं माहिती आहे का, माझा दुसरा एक मित्र नंदकिशोर माने म्हणून आहे, तो आणि मी आहे ना बऱ्याचदा काय व्हायचं, कॉलेजला एकाच दिवशी आम्ही दांडी मारायचो. तो लोअरपरला राहायचा, मी गिरगावात राहायचो. आम्ही वांद्र्याला उतरायचो, आणि वांद्र्याला उतरल्यानंतर चालत 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 काटर रोडला यायचो. राजेश खन्नाच्या बंगल्याच्या बाहेर असे उभे राहायचो की राजेश खन्ना कधी बाहेर पडतो आणि दिसते. तिथून चालत 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 त्या खारदांड्यावरनं जूला जायचो.
जुहू चौपाटीवर एखादं शूटिंग दिसते का, जुहूच्या बंगल्यांमध्ये कुठे काय शूटिंग चालू आहे का, हे आम्ही नेहमी उद्योग करायचो. आता तर मला हेच मिळालं ना एक प्रकारचं, म्हणजे ग्रीन कार्डच मिळालं. तर मी त्यांना म्हणालो आपण 6 महिन्यामध्ये ना हा स्टुडिओ तो स्टुडिओ जायचं, आपण सगळं पिंजून फक्त 6 महिन्यासाठी. म्हणून मी ठरवलेलं की बघू आपण एखादी पार्टी कशी असते आउटडोर. आणि मला काही कलाकार म्हणजे असं होतं ना, गल्ली चित्रपट बघितलेला माणूस मी, किंवा स्टॉलचा पब्लिक म्हणून मी तो बघायचं 6 महिन्यासाठी. म्हणून मला तो सदर पाहिजे होतं. आज मला 43 वर्ष झाली, पण मला अजूनही वाटतं की सिनेमा क्षेत्राबद्दल किंवा या माध्यमाबद्दल अजूनही मला असं वाटतं खूप काही जाणून घेता येण्याजोगं आहे, जाणून घेता आलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मुळात माझी भूमिका किंवा भावना अशी आहे की मला जे दिसतं, जे मी पाहतो ते मला वाचकांपर्यंत पोहोचवायचे. ह्या भूमिकेतून मी काम करत राहिल्यामुळे मला वाटतं मी सतत फ्रेश राहिलो, म्हणजे कामाच्या बाबतीत, असं मला वाटतं. आता पत्रकारिता ही तुमच्या रक्तात भिनलेली आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जे लिहिलंय किंवा मुलाखती घेतल्यात, प्रिंट मीडियामध्ये ते आलंय, ते मला वाटतं सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. आताचं जी सिच्युएशन आहे, आपण जे पहलगामला बघतो, त्या अनेक चित्रपटांचं शूटिंग आतापर्यंत झालंय. तुम्ही पण आता ऐकताय सगळं झालंय ते. तर हे बघून जरा असं मन विषण्ण होतं की अरे किती, जेव्हा आपण ते पहलगामचं बघतो तेव्हा असं वाटतं की ह्या ठिकाणी किती शूटिंग झाले असेल आणि आता हे काय दैना झालीये. तर तुम्हाला तर किती पटीने वाटत असेल, अगदी वाटतं. थोडंसं सांगा ना त्याच्याविषयी. बघा कसं माहिती आहे, आपण जरा मागे गेलो ना, म्हणजे सिनेमाच्या वाटचालीकडे, तर सुरुवातीला आहे ना स्टुडिओमध्ये सेट लावून शूटिंग ही आपली पद्धत होती. कारण नाटकाकडनं आपण सिनेमाकडे आलो. अगदी तुम्ही सुरुवातीचे चित्रपट बघाल त्याच्यात नाटकाचा प्रभाव दिसतो. पण जेव्हा बाहेर गेलो स्टुडिओच्या, त्याला मग ठिकठिकाणी शूटिंग व्हायला लागली. समजा तुम्ही जुने चित्रपट बघाल तर आपल्याला मरीन लाईन दिसतं, गेटवे ऑफ इंडिया दिसतो, वर्ल्ड शिपेत दिसतो. मग अजून पुढे गेला सिनेमा. आणि मग जेव्हा पर्यटन स्थळांवर सिनेमा गेला, त्या आपल्याकडे काश्मीर हे आपलं तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक सिनेमात निदान एखाद्या गाण्यासाठी 60च्या दशकामध्ये आहे ना, काश्मीर हे हिंदी सिनेमाने एवढं दाखवलं की म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट काळातल्या सिनेमापासून ते रंगीत सिनेमाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ते सगळं पहलगाम वगैरे सगळं आलेलं आहे. तुम्ही बॉबी बघा, राज कपूरचा सिनेमा, त्याचं जे गाणं आहे हम तुम एक कमरे में बंद हो, त्या ज्या घरामध्ये ते जातात, ते आता इंडोर शूटिंग त्यांनी आरके स्टुडिओमध्ये केलं, पण आउटडोर शूटिंग ते घरात जातात आणि पुन्हा बाहेर पडतात. ते जे घर आहे ना, काश्मीर पाहायला जाणाऱ्यांना ते घर दाखवताना असं सांगितलं होतं की हे आहे ना, हे बॉबी मधलं घर. किंवा तुम्ही ते गाणी बघाल, हम तुम कमरे में बंद, आउटडोरचं जे शूटिंग्स आहे, किंवा तुम्ही रफू चक्कर मधली गाणी बघाल, पुन्हा ऋषी कपूर, तिथे ऋषी कपूर डिंपल कपडे, आता रफू चक्कर मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग. किंवा तुम्ही खेल खेल मधली गाणी बघा, ऋषी कपूर आणि नीतू सिंग, तुम्हाला काश्मीर मधलं दिसेल. तुम्ही आपकी कसम सिनेमा बघा, राजेश खन्ना मुमताज, ओमप्रकाशजींचा सिनेमा आहे. राजेश खन्नावर आहे ना बीबीसीने एक डॉक्युमेंटरी बनवली होती. त्याच्यामध्ये आपकी कसमचं गाण्याचं शूटिंग तर काश्मीरमध्ये आहे, तो तेवढा पीस आलेला आहे. म्हणजे 60च्या दशकात जे शूटिंग सुरू झालं काश्मीरला, ते साधारण आहे ना 85-87 सालापर्यंत होतं. म्हणजे कर्माचं शूटिंग काश्मीरला झालेलं आहे. तिथपर्यंत झालं. कर्मा 86 सालचा सिनेमा आहे. पुढे नंतर ज्याला अतिरेकी कारवाया वाढल्या, म्हणजे खलिस्तानी वगैरे, त्यानंतर काश्मीरचं आपलं शूटिंग बंद झालं. आपण मणिरत्नमच्या रोजामध्ये बघितलं की ते काश्मीरच्या बॅकग्राऊंड आहे, पण ऍक्च्युली ते शूटिंग कुलू मनालीत झालं. पण तुम्हाला मी एक वेगळी आठवण सांगतो. ज्या वेळेला हिना सिनेमा आला, म्हणजे मुळात ते राज कपूरचं स्वप्न होतं आणि ते रणधीर कपूरनी पूर्ण केलं. तर मी सिनेमा, मला पूर्वापासून एक सवय आहे, सिनेमा वाचताना मी टेक्निशियनची नावं आवर्जून वाचतो. तर सुरेश सावंत कला दिग्दर्शक, सुरेश सावंत मला नंबर तर मिळाला पाहिजे. मी नंबर मिळवला आणि त्यांचे ताई म्हणाला ते नटवर नगर जोगेश्वरी पूर्वेला राहतात. मी त्यांच्या घरी गेलो. त्या मी लोकप्रभामध्ये ना टेक्निशियनचे कॉलम लिहायचो. त्यामुळे माझा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तर मी घरी गेलो, तर असं बसलो, थोड्या वेळाने ते आले, त्यांची मुलगी होती आणि आले आणि ते म्हणाले काय कसली मुलाखत तुम्ही माझी घेता. मी जरा धचकलो, अरे बापरे तो माणूस असा हे बोललो. नाही, ते मी हिना सिनेमा बघितला आणि मग केवळ तसं नाही, आमच्या टेक्निशियनला किती दखल घेतली जाते. आता पण माझं एकाच रिव्ह्यू मध्ये नाव आलं लोकसत्तेमध्ये, शरद गुरुचरणांनी दिलं, बाकी कोणीच नाही. ते माझे इतके चांगले मित्र झाले ना. मग मला त्यांनी सांगितलं की बारामुल्ला मध्ये त्यांनी कशी भेट दिली आणि मग तसा सेट कसा लावला. हे जे आहे ना, असं काश्मीर आपल्याला सिनेमातून वेगळ्या पद्धतीने दिसलं. हा एक विषय तुम्हाला मी कंटिन्यू जरा वेगळी गोष्ट सांगतो ह्या निमित्ताने, आता विषय निघालाय तर.
कालांतराने मी लक्ष सिनेमा बघितला फरहान अख्तरचा, आणि असंच टायटल वाचत होतो, त्याच्यात नाव आलं सोनल सावंत कला दिग्दर्शक. अरे सोनल सावंत शुद्ध महाराष्ट्रीयन ना, तुला माहिती कसं नाही? एवढी आपण माहिती मिळवत असतो, टेक्निशियन्स कोण आहे, संकलक कोण आहे, कॅमेरामन कोण आहे. मग मी नंबर मिळवला, आणि ती एक मोठ्या वयाची मुलगी होती. तर त्यांनी सांगितलं की मी जोगेश्वरीला नटवर नगरला राहते वगैरे. तर माझ्या डोक्यातून सुरेश सावंत निघून गेलेले, म्हणजे इतकी आता मध्ये वर्ष गॅप पडली ना. मी त्याला म्हणलं ह्या बिल्डिंग मध्ये मी आलेलो आहे वरती. त्याने सुरेश सावंत माझे वडील होते. आपण त्याच्यामध्ये ट्रॅजेडी पण सुरेश सावंत नंतर प्रेम ग्रंथ पण राज कपूरच्या म्हणजे RK फिल्मचे जे इतर चित्रपट होते नंतरचे ते सगळे सुरेश सावंतांनी गेले. पण ट्रॅजेडी असे शेवटच्या काळात जेव्हा ते आजारी होते ना, त्याला फारसं आमच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. हे मुलींनी मला त्याला सांगितलं. तर हे असे अनुभव जेव्हा येतात लोकांना भेटण्यातून, तर तसा ना माझा ह्या क्षेत्राकडे म्हणजे दोन्हीकडे म्हणजे चित्रपटसृष्टीकडे पण आणि माध्यमाकडे म्हणजे प्रसार माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. माझं म्हणणं असं आहे, पत्रकार आहे ना हा संवाद करणारा असावा. तुम्ही अनेकांशी बोललं पाहिजे, तुम्ही स्पॉट बॉयशी बोललं पाहिजे, क्लॅपर बॉयशी बोललं पाहिजे. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, मला असे काही माध्यमामध्ये माणसं भेटली, त्यांना ना सिनेमावाल्यांशी बोलणं ना फार कमीपणाचं वाटतं. त्यांना वाटतं हे लोक काय फिल्म बनवतात. माझं असं म्हणणं आहे ना, एखाद्या वर्गामध्ये बघा 50 विद्यार्थी असतील, त्यातले 10 विद्यार्थी हे खूप स्कॉलर असतात, 20 विद्यार्थी एका विषयात कमी जास्त असतात, आणि शेवटच्या 15 विद्यार्थ्यांना हे ढ असतात. सगळ्यांची क्षमता जास्त नाही, सारखी नाहीये, आणि हे जगात कुठे घडत नाही. आणि कुठल्याही जगातील कुठल्याही भाषेमध्ये कुठल्याही भाषेतले चित्रपट सर्वच्या सर्व चांगले बनत नाहीत. आपल्याकडे किंवा A to Z प्रकारचे चित्रपट बनतात. जो झेड प्रकारचा सिनेमा बनवतो त्याची क्षमता ती तेवढीच असते, पण त्याला अधिकार नाही सिनेमा काढण्याचा असं नाही आपण म्हणू शकत. अधिकार फक्त A ग्रेडच्याच लोकांना सिनेमा काढण्याचा असं होऊ शकत नाही. आपण लोकशाहीमध्ये राहतो, आणि हे मुक्त माध्यम आहे चित्रपट. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी सांगायचंय. तर जे पत्रकारांमध्ये मी असे तथाकथित इंटेलेक्च्युअल पत्रकार पाहिलेले आहेत किंवा पाहतो, की त्यांना असं वाटतं की हिंदी आणि मराठी सिनेमा म्हणजे हे काही चित्रपट आहेत त्या. हे मला पटत नाही. मी कायम जो माझा फोकस ठेवलाय, माझ्या आजूबाजूचे लोक, जेव्हा मी गिरगावात चाळीत राहत होतो तेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक, मी ज्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचो, त्या गल्लीमध्ये चित्रपट बघायचो, ज्यांच्या सोबत मी चित्रपट बघायचो ते लोक, मी ज्या लोकल ट्रेननी प्रवास करतो, मी मेट्रोनी प्रवास करतो, की मी समजा लॉन्चनी प्रवास करतो, माझ्या आजूबाजूचे लोक ज्या प्रकारचा चित्रपट पाहतात तोच चित्रपट मी बघतो. म्हणून मी पत्रकारितेमध्ये इथपर्यंत प्रवास करू शकलो, आणि मला कोणाशीही बोलायला कधीही गैर वाटत नाही. किंबहुना मला म्हणजे मी गमतीमध्ये म्हणतो की देवानंद आणि माझ्यात एक साम्य आहे. मी कुठल्याही व्यक्तीला ना पहिल्या मीटिंगमध्ये सुद्धा असा रिलॅक्स करतो ना की त्याला असं वाटतं अरे या माणसाची आपली किती वर्षाची ओळख आहे. हे देवानंदची वैशिष्ट्य असं मला मिलिंद गुणाजींनी एकदा सांगितलेलं, ते मी आत्मसात केलं. आता तुम्ही म्हणालात तर चित्रपट निर्मिती म्हणजे असं काही सोपं काम नाही, मनातून यावं लागतं तर ते सक्सेस त्याच्यात मिळतो. चित्रपटाचं क्रेडिट जे असतं ते फक्त एक डिरेक्टर किंवा निर्माता म्हणजे पैसे घालतोय म्हणून निर्माता आणि त्या चित्रपटातले कलाकार यांच्यावरतीच अवलंबून असतं असं म्हटलं जातं. पण याच्यामध्ये या टेक्निशियनचा किती सहभाग असतो? बघा, चित्रपट म्हणजे तर एक प्राथमिक व्याख्या करायची झाली, इट्स अ टीम वर्क. एक तर टीम वर्क आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे इथे अनेक प्रकारच्या कला आहेत, हे तर तुम्हाला आहे ना. म्हणजे समजा एक चित्रकला आहे, म्हणजे आर्ट डायरेक्शन त्याला म्हणतो, कॅमेरा आहे, संकलन आहे, अशा अनेक कला आहेत. आणि त्याला विज्ञानाची जोड म्हणजे तो सिनेमा चित्रित होऊन मग त्याच्यावरचे संस्कार होऊन तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, हे जे आहे ना, म्हणजे अनेक कला आणि विज्ञान या तांत्रिक गोष्टी याचा मिलाफ म्हणजे सिनेमा. माझ्या मते ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे सिनेमाचा प्रवास हा खूप मोठा प्रवास आहे, म्हणजे तो खूप वळणावळणांचा गुंतागुंतीचा वगैरे आहे. आता चित्रपट, आता तुम्ही स्वतः निर्माते आहेत, तुम्ही आता फुलराणी सारखा सिनेमा केला, श्यामची आईचं पुन्हा तुम्ही ती निर्मिती केली, तुमच्याकडे अनुभव आहे, त्याच्यापूर्वीचा अनुभव आहे. नुसता पैसा आहे म्हणून सिनेमा बनतो असं नाही. किंबहुना पूर्वीचे निर्माते अरे फिल्म दिलसे बनते, पैसे सिनेमा बनते असे जे म्हणायचे ते उगाच नाहीये.
तुम्हाला एक विजन पाहिजे, दिग्दर्शकाला विजन पाहिजे. हे जसं खरं आहे तसं निर्मात्याच्या पैशाशिवाय चित्रपट बनत नाही. पण तो पैसा योग्य रीतीने उपयोगात यावा तर ते सिनेमा बनेल. त्यासाठी मी असं म्हणेन की चित्रपट हे माध्यम म्हणून कसं आहे आणि व्यवसाय म्हणून कसं आहे आणि दोन्ही म्हणून कसं आहे, ह्या गोष्टी ह्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक निर्मात्याने जाणून घ्यावा. कारण नुसतं पैसा म्हणून सिनेमा बनत नाही. बरोबर आहे. नुसता स्टार आहे म्हणून सिनेमा बघायला लोक जात नाही. हे दृश्य माध्यम आहे. आता समजा तुमच्याकडे एक गोष्ट आहे, त्याची एक पटकथा लिहिली जाणार. पटकथा लिहिली गेल्यानंतर मग तुम्ही त्याचे संवाद मग तुमची कलाकारांची निवड होणार. मग कला दिग्दर्शक असेल, संकलक असेल, मग तिची गाणी, गाण्याच्या जागा, असं हे मोठा प्रोसेस आहे, प्रवास आहे. मग तो एकदाचा चित्रपट बनतो, त्याच्यामध्ये करेक्शन्स होतं, पटकथेमध्ये बदल करावे लागतात. असं करत 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 तो एकदाचा सिनेमा बनतो. तर तसंच मी म्हणतो की सगळ्यांची क्षमता सारखी नसल्यामुळे काही चित्रपट खूप चांगले बनतात, काहींना तेवढी कदाचित समज नसल्यामुळे काही चित्रपट सामान्य बनतात आणि काहींना चित्रपट बनवायचा असतो ते मग असे तसेच बनतात. ह्या सगळ्याची मिळून ही एक चित्रपटसृष्टी झालेली आहे. तर मला असं वाटतं ना की हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता चित्रपट तर अनेक येतात, या चित्रपटाबरोबर तुम्ही लेखनही पुष्कळ केलेत. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 40च्या वर तुम्ही पुस्तकं लिहिली आणि वेगवेगळ्या विषयावर लिहिलेली आहेत. तर तुम्ही अचानक या लेखनाकडे कसे काय वळलात किंवा तुमच्या पुस्तक लिहिण्याचे विषय काय होते? 1-2 पुस्तक आपण समजू शकतो, पण 40 पुस्तकं काय माहिती. हा पण एक मोठा प्रवास आहे. मी लिहायला लागलो, मग माझ्या लक्षात आलं की मी फील्डवर जातोय. नवीन चित्रपटाचे मुहूर्त, आउटडोर शूटिंग, म्हणजे हिंदीचे आउटडोर शूटिंग, मराठीचं काय माझं घरचंच काम. बरोबर. प्रीमियरला जातोय, कलाकारांना भेटतोय, ह्याला भेटतोय, त्याला भेटतोय, ह्याची मुलाखत करतोय. मग मला असं लक्षात आलं की आपण ना इतरत्र पण लिहायला पाहिजे. मग टोपणनावाने लिहायला लागलो. मग लोकप्रभामध्ये राजा दिलीप असेल, मग असं मग मार्मिकमध्ये तर लिहितच होतो मी. मग इतर दैनिकात लिहायला लागलो. मग त्याची एक मोठा तो वेगळा प्रवास सुरू झाला. म्हणजे लोकसत्तामध्ये स्पॉट बॉय, लोकप्रभा, राजा दिलीप तर मी 25 वर्ष लिहिलं. असं लिहायला लागलो. सकाळमध्ये लिहिलं, पुढारीत लिहिलं. तुम्ही फक्त नाव घ्या, मी तिथे लिहिलेलंच आहे काही ना काही काळासाठी. महाराष्ट्र टाइम्समध्ये तर मी राजा फिल्मिस्तानी, हिरो हिरालाल, रसिका दिलीप, अशी माझी 4-5 नावं होती. ते मुंबई टाइम्सला की तुम्ही टोपण नावाने का घेतलं? टोपण नावं घेतली होती. लोकसत्तामध्ये स्पॉट बॉय होतं माझं नाव, रंगतरंग पुरवणीमध्ये. मी नवशक्तीमध्ये स्टाफवर असल्यामुळे, तिथे नोकरी करत असल्यामुळे मला बाहेर टोपण नाव. सामनामध्ये मी दिलीप चोलकर, राजा चोलकर, राजा फिल्मिस्तानी, अशी सगळीकडे मी 90च्या दशकामध्ये लिहिलं. ते मला लिहायची पण संधी दिली. हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. लिहिण्याची संधी दिली, एवढ्या संपादकांनी संधी दिली, एक प्रकार तुमच्यावर विश्वास दाखवला. बरं, माझी काही वैशिष्ट्य होती. समजा मला कोणी सांगितलं अरे मला शुक्रवार पण लेख पाहिजे, मी तो गुरुवारी द्यायचो. का ते तुम्हाला सांगतो. मी तो लेख लिहिणार, त्याला लिहिण्याची पद्धत होती, त्याला कम्प्युटर नव्हतं आलं. तो कंपोज होणार, त्याचे फोटो काढले जाणार, ते पेज लागणार, ते पेज तपासलं जाणार. ही जी प्रोसेस, मी स्वतः वृत्तपत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला माहिती होतं की ही नुसतं लिहिणं नाहीये, याच्यावर पुढे बरेच संस्कार होत असतात. म्हणून मी स्वतःला ज्याला व्यावसायिक शिस्त म्हणतात ना ती लावून घेतली. ती वेळ पाळणं म्हणजे ज्याला डेडलाईन म्हणतो ना ती पाळणं. किंवा समजा मला लोकप्रमाणे सांगितलं अरे होळी निमित्ताने जरा 5 कलाकारांच्या एक आठवणी घे. मी डोळ्यासमोर 10 कलाकार ठेवायचो. मला माहिती आहे की एखाद्या कलाकाराला समजा लँडलाईनचा काळ होता, कदाचित त्याला नाही फोन लागला किंवा तुम्हाला आता मी तर शूटिंग मध्ये निघालो रे, कारण सकाळी फोन करायला लागायचे, कारण ते लँडलाईनला लोक बाहेर पडले कलाकार, तर मग त्यातले 5 MLD त्यांच्या करून घ्यायचो. अशी मी ना ते त्याला लवचिक धोरण म्हणतो ना आपण, ते ठेवत गेलो. आणि मग मी टोपणनावाने मोठ्या प्रमाणात लिहिलं. मग लोकप्रभामध्ये माझ्या कितीतरी कव्हर स्टोरी झाल्या, मार्मिकमध्ये आल्या. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला पुस्तक रूपांतर आलं पाहिजे. हे लेख आहेत ना हे पुस्तकामध्ये कन्वर्ट झाले पाहिजे. तर 2003 साली माझा मित्र आहे जो पुस्तकाची मुखपृष्ठ वगैरे करतो, सतीश भावसार, तो म्हणाला अरे तू हे ठीक आहे रे, तू पुस्तक रूपात कर. तर ते पहिलं पुस्तक आलं. त्यानंतर मला ते आता ते कसं आहे माहिती आहे ना, ते एक प्रकारे ते एक नशा पण असते किंवा झिंग पण असते किंवा ते वेळ पण असतं आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला.
मग दुसरं पुस्तक, मग तिसरं पुस्तक, असं करत करत करत. आणि मी माझी बरीचशी पुस्तकं आहेत ना, ही मी लिहिलेल्या सदरांची पुस्तक रूपांतर आहे. म्हणजे दिवाळी अंकात समजा 15 दिवाळी अंकात लिहिलेली, मग त्याचं पुस्तकामध्ये रूपांतर कर. पण माझ्या संख्या वाढली तरी मी तशा अर्थाने समाधानी नाहीये. हे मला आजही वाटतं की अरे आपण संख्या वाढवली पण अजून अजून चांगलं लिहायला पाहिजे. मी आता असं म्हणालो की आपला व्यवसाय असा आहे ना की ह्याला ना शेवट नाहीये. आपल्याला वाटतं की अरे मला कळलं काय असतं सिनेमा, ते नाही इतकं सोपं नाही. हे मला व्यक्तिशः वाटतं, म्हणजे कोणी काही म्हणू दे. आता मी त्या पलीकडे पोचलेलो आहे, कोण काय म्हणते याच्या पलीकडे पोचलेलो आहे, आणि तुम्हाला ते आवड लागतं एका वयानंतर किंवा अनुभवानंतर. पण मला असं वाटतं की अजून चांगलं लिहायला पाहिजे किंवा अजून आपण लोकांना दिलं पाहिजे. माझं एक आहे, मला सिनेमा किती कळतो ना हा माझा कधीही दृष्टिकोन नव्हता. लोकांना समजवता आलं पाहिजे. नाही, लोकांना आपण माहिती आणि मनोरंजन द्यायला पाहिजे. आपण एक माध्यम आहोत. आता इतकी पुस्तकं लिहिली, त्यापैकी तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? असं एकच सांगता येणार नाही, पण तरी मला मी क्लॅप उल्लेखनीय एक दोन क्लॅप पुस्तक जे आहे ना त्याला सचिन खेडेकरनी प्रस्तावना दिली. मी सचिनला जेव्हा फोन केला तेव्हा मला सचिन म्हणाला अरे मला ते पहिलं पुस्तक वाचू दे. मग त्याला मी त्याचं प्रूफ दिलं, त्याने ते वाचलं आणि त्याच्यामध्ये एक इन्फोटेक नावाचा शब्द वापरला. आता ही गोष्ट 2004 किंवा 5ची असेल की त्यावेळेला ना हे सोशल मीडियाचं वारं ना सुरू झालेलं येत होतं. म्हणजे इतकं ते पिसाळलं नव्हतं. आज पिसाळला शब्द बरोबर आहे. तर ते आलं होतं सोशल मीडिया. तर तो म्हणाला ना की आता ना इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटचं ना खूप, तर त्यातलं जे माझं लेखन आहे ते मला जास्त माझं आवडतं पुस्तक आहे. अर्थात नंतर मी आता टॉकीजची गोष्ट माझं पुस्तक आलं, ते पण माझं आवडतं पुस्तक अशासाठी मी म्हणतो की दक्षिण मुंबईमध्ये मी ज्या चित्रपटगृहामध्ये रांगेत उभा राहून तिकीट काढून स्टॉलचा पब्लिक म्हणून सिनेमे पाहिले, टाळ्या आणि शिट्यामध्ये एन्जॉय केले, तर त्या चित्रपटगृहाची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा कशी होती, किंबहुना त्याच्यामध्ये मी तिकडच्या काही बंद झालेल्या चित्रपटगृहांचे सुद्धा स्पॉट दिलेले आहे. रेडिओ नावाचं, आता जिथे मनीष मार्केट आहे ना तिकडे रेडिओ नावाचं चित्रपटगृह होतं. तर असा मी ना खूप शोध घेतला नंतरच्या काळामध्ये. म्हणजे आमच्या जो मॅजेस्टिक सिनेमा मी म्हणतो, मॅजेस्टिक सिनेमा हा मूकपटाच्या काळापासूनचा होता. त्यानंतर आपल्याकडचा जो पहिला टॉकीज सिनेमा आहे हिंदीतला आलमारा अर्देशीर इराणीचा, तो सुद्धा आमच्याच मॅजेस्टिकला लागलेला आहे. आणि मराठीतला जो पहिला टॉकीज सिनेमा आहे अयोध्येचा राजा छत्रपती विशांतारामचा, तो सुद्धा मॅजेस्टिक सिनेमालाच लागला होता. ते थिएटर 1972-73 सालानंतर पाडलं गेलं. पण जिथे पूर्वी चित्रपटगृह होतं आणि त्या जागा तर नाहीशा झाल्या, अशांचा सुद्धा मी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलाय, टॉकीजची गोष्ट. आणि तुम्हाला इतकं एक त्याचा अनुभव आहे ना, त्याच्यात आपला नंबर असतो ना पुस्तकामध्ये. मध्यंतरी मला एक फोन आला, तर ते म्हणाले की अरे तुमचं पुस्तक वाचलं, मला गिरगावची आठवण आली. मी तुम्ही गिरगावात कुठे राहायचे? तर ते म्हणाले की मी कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगमध्ये राहायचो. मी ते कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग पाडली, 1 नंबरची बिल्डिंग 2 नंबरची आहे. ते बोलले ना गेले कित्येक वर्षाला मी गेलो नाही गिरगावात. तर ते म्हणाले मला ना जुने दिवस आठवले. मी साधारण कधीचे दिवस आठवले? त्याने मला शॉक दिला त्या माणसाने. तुम्हाला मला 1950 सालचे दिवस आठवले. म्हणजे 50 सालचे? 75 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तुझं वय किती आहे? काय सांगा त्या माणसाने? 95. हा जो धक्का बसवणार आपल्याला. आणि तो माणूस अंधेरीला राहिला आहे, अंधेरी पूर्वेला. त्यांनी मला तो ठिकाण पण सांगितलं, अंधेरी पूर्वेला जिथे ते मच्छी मार्केट आहे त्याच्या ते आसपास ते राहतात. असा अनुभव पुस्तकाने येतो. आणि अजून एक अनुभव आवर्जून सांगतो. एकदा सकाळीच मला 8 वाजता फोन आला. तर त्या लँडलाईनचा काळ होता, म्हणजे माझ्याकडे मोबाईल नव्हता पण लँडलाईन होता. आणि तो माणूस म्हणाला की मी रत्नागिरीवरनं बोलतोय. बोललो बोला. नाही, तुमची 2 पुस्तके इथे मला वाचायला मिळाली, तर मला सगळे ते गिरगावातले जुने दिवस आठवले. अलंकारला तुम्ही हा सिनेमाचा जुगनू सिनेमाचा लिहिला, मी पण तो अलंकारला बघितलेला. नाजमध्ये मी यादगी परत बघितलेला, तुम्ही ते लिहिलेले वगैरे. तसं ते गप्पा होत गेल्या. तर मी म्हणालो तुम्ही तिकडे काय करता? म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना ते जास्त शॉकिंग होतं. तो म्हणाला तुम्हाला आता आठवते का बघा की टोपीवाला लेन जे आहे, तारा टेम्पल लेन आहे, टोपीवाला लेन, डॉक्टर भडकमकर रागा, तिथे एक ट्रॅजेडी झालेली. ट्रॅजेडी काय झालेली की त्या पोटमाळावर आहे ना त्या माणसाचा मुलगा, सून आणि नातू झोपलेले, आणि घरामध्ये फायर झाला, आग लागली, काहीतरी गॅस लिकेज आहे, आणि त्याच्यामध्ये ना त्या तिघांची डेथ झाली. तर ह्या माणसाचा, जोशी नाव त्याचं, ह्या माणसाच्या ना एक त्याला शॉक बसला. त्याची बायको सावरली, हा माणूस नाही सावरलेला.
याची मुलगी बोरिवली पश्चिमेला राहते. ह्या गोष्टीला झाली असेल एक बघा, मी त्यावेळेला लँडलाईन म्हणजे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी मला सांगितलं की त्या मिसेसने आहे ना या माणसाला ना तिकडे वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं आणि तिकडे लायब्ररी आहे, वाचनालय आहे, तिथे त्यांना ती पुस्तकं वाचायला मिळाली. आपलं लेखन कुठून कटे कसं पोचतं काळापर्यंत ह्याचा मला आनंद आहे. मी तुम्हाला हे जे ह्या ज्या गोष्टी करतात ना हे तुम्हाला एनर्जी देतात. तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो वेगळा. आता 31 मेला राज खोसला यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होते. मी जेव्हा आलो ना, आता मुलाखतीत सांगितलं मला ना एक वेगळा किडा होता माझ्यात आहे. मी जेव्हा आलो त्या काय केलं माहिती आहे, ज्यांचे मी चित्रपटांना गल्लीमध्ये बघायचो किंवा स्टॉलचा त्या दिग्दर्शकांना कधी भेटतो असं मला व्हायचं. तर मनमोहन देसाई तर माझ्या घरापासून 5व्या मिनिटावर राहायची. मी खोताच्या वाडी 30 खोताच्या वाडी आणि ते प्रताप निवासमध्ये राहायचे खेतवाडीमध्ये. त्यामुळे त्यांना भेटणं मला काय आवड नव्हतं, मराठी चांगलं बोलायचे. मग मला असं वाटायचं राज खोसलांना भेटलं पाहिजे, प्रमोद चक्रवर्तींना भेटलं पाहिजे, प्रकाश मेहरांना भेटलं पाहिजे, मला ते हे विजयानंदला भेटलं पाहिजे. तर मी कुठून तरी ना असे कॉन्टॅक्ट करायचो आणि भेटायचो आणि मग त्यांना सांगायचो अरे आपकी पिक्चर आहे ना हो मैंने नाच में देखी. ते बरे अरे अरे आप रहते की रे. मी त्यांना सगळे रेफरन्स सांगायचो, कुठल्या थिएटरला तुमचा कुठला सिनेमा बघितला, मग त्या सिनेमातलं मला ते कसं आवडलं. मी गाईड गल्लीमध्ये बघितला असं विजयानंदला मी सांगितलेलं आहे कि गाइड मैंने पहली बार गली में देखी और फिर थिएटर में देखी. तो क्यों लो थिएटर में रिलीज ही नहीं होती तब तक, जब तक मेरे पास मैंने देखने का मौका. तर राज खोसलांची मी मुलाखत केली. त्यांचा नकाब नावाचा एक सिनेमा आलेला 86-87 सालची गोष्ट असेल. नवशक्तीला ती अर्धा पान मुलाखत छापून आली आणि त्याला फ्री प्रेस अशी पद्धत होती. नवशक्तीला जे माझे लेख येतील ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून छापायचे. त्यामुळे काय होतं की त्यांचं मानधन इतरांना मानधन द्यायला नको, आपला स्टाफर आहे आणि हा फिरतो का सगळीकडे. आता कट 86-87 साल गेलं, माझा पुढचा प्रवास सुरू. आता 2.5-3 वर्षापूर्वी मला एक फोन आला बघा. आता ज्याला आपल्याला तुम्हाला माहिती आहे ना नंबर सेव्ह नसेल तर आपण थोडंसं बॅकफूटवर जातो, अरे बापरे कोणाचा फोन आहे काय बोलतो. तर त्या एम्ब्रोज रॉय चौधरी नावाचा बंगाली माणसाचा फोन आला. त्यांनी मला काय सांगितलं माहितीये, वो आपका जो राज खोसला का जो इंटरव्यू है ना वो मुझे मिल गया फ्री प्रेस वाला. मैं आपको कहाँ मिला? बोला मैं राज खोसला के ऊपर एक बुक लिख रहा हूँ अभी. राज खोसलांची डेथ आहे ना 1991 साली झाली. मे 31 मेला त्यांचा जन्मदिवस आणि लगेच 5-7 दिवसांनी त्यांचे मृत्यूदिन आहे. तर मी अभी चला उनकी बेटी वो बुक कर रही है और मैं लिख रहा हूँ. तर माझ्या लेखनातला एक संदर्भ, राज खोसला मुंबईत आले तर माटुंग्याला राहायचे आणि ते संगीत शिकायचे आणि ते एका महाराष्ट्रीयन कडे शिकायचे. तर तो संदर्भ तो म्हणतो हा संदर्भ आहे ना कुठेच नाही. राज खोसलांवर मी एवढं मटेरियल शोधलं तर ते फक्त तुमच्याच आर्टिकलमध्ये आहे. तर तुमच्या आर्टिकलमध्ये कसं म्हणजे मी राज खोसलांचा मुलाखत केलेली. त्यामुळे म्हणजे प्रवास कसा होता बघा. आणि जर राज खोसलावर पुस्तक येते त्याच्यामध्ये त्यांनी माझं खास आभार मानले हा रेफरन्स दिल्यामुळे. आणि काय योगायोग होतात बघा. मी राज खोसलांची मुलाखत घेताना एक योगायोगाने फोटो काढले गेले ते माझ्याकडे अजूनही आहेत. ते राज खोसलांबरोबर फोटो असणारा बहुतेक मला वाटतं अलीकडे तेव्हाचा मीच एक पत्रकार असेल की मुलाखत संपल्यानंतर मी ते सगळे फोटो बघणार आहे तुम्ही जे आणले आहेत ते. आता आपण थिएटरच्या संदर्भात बोलत होतो. तर त्यावेळेला सिंगल स्क्रीन थिएटर होते, तंबूमध्ये दाखवले जायचे. आता मल्टिप्लेक्स झालेले आहेत त्या जागी आणि टुरिंग थिएटर होते आणि आता छोटे छोटे अगदी 20x20च्या रूम मध्ये व्हिडिओ थिएटर पण झालेले आहेत. त्यावेळेला आपण मॅटिनी बघायचो सकाळी 10 आणि 11 जुने सिनेमा बघायला मिळायचे. अक्षरशः हो मला असं वाटतं अगदी ₹1, ₹1.5 वगैरे आमच्याकडे ₹1.05 तिकीट एवढ्याच्या तर छान जुने चित्रपट पुन्हा बघ. तर ती सिस्टम आता नाहीये ही मॅटिनी बघण्याची. त्यामुळे एकदा चित्रपट निघून गेला की आपल्याला पुन्हा ते बघता येत आहेत. मग आता ती सोय झालेली आहे, OTT वरती किंवा कुठल्या तरी चॅनलवरती येतात काही सिनेमा बघता येतात. तर याविषयी तुमचं मत काय आहे? आपल्याकडे जसा सिनेमा आला तशी थिएटर्स पण आली, बरोबर आहे. मग ती जुन्या काळातली सिंगल स्क्रीन थिएटर म्हणजे तुम्ही जर पॅलेस थिएटर जर बघितलं असेल तर त्या काळातलं त्या पद्धतीचं थिएटर होतं. दुर्दैवाने ते पॅलेस बायगाळचं थिएटर बंद झालं. तर आता जी जुनी थिएटर्स होती ना, तुम्हाला सांगतो ना, आपण आहे ना मुंबईतल्या किंवा देशातल्या चित्रपटगृहांचा इतिहास जर बघितला
तर जी 100-125 वर्षापूर्वीची थिएटर्स आपल्याकडे होती किंवा उभी राहिली ती प्रामुख्याने कोणी उभी केली याचा आपण कधी विचार नाही. आपण सिनेमाचा प्रवास बघतो पण चित्रपटगृहामुळे सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिला ना. तुम्ही बघा, तुम्ही तो शोध घेतला ना तर तुम्हाला मालक कोण दिसतील माहिती आहे? एक तर पारशी, एक तर तेव्हाचे मुस्लिम किंवा इंग्लिश कंपन्या, ब्रिटिश कंपन्या. म्हणजे ब्रिटिश कंपन्यांनी जसं रिगल थिएटर्स असेल किंवा इरॉस त्या काळातल्या म्हणजे, आणि फार कमी प्रमाणात मराठी लोक म्हणजे चित्रपती व्ही शांताराम यांचा आपण प्लाझा थिएटरचा उल्लेख करतो किंवा भोपटकरांचं आपण भारत माताचा उल्लेख करतो. पण इतर जी चित्रपटगृह जी होती त्याची जर आपण जर बघितलं तर आपल्याला असे इतर लोक दिसतील. मग तो चित्रपटगृहांचा प्रवास सुरू झाला. चित्रपटगृह असं प्रवास सुरू झाला. आता तुम्ही म्हणता टुरिंग टॉकीज आहे, तंबू थिएटर्स आहे, ओपन थिएटर होतं. मला आठवते आम्ही चौलला जायचो त्या पोयनाडला ओपन थिएटर होतं. गणेश उत्सव, गल्लीमध्ये गल्लीतले चित्रपट छोटा पडदा लावला जायचा 16 mm चा, आणि त्या बाजूला पण प्रेक्षक बसायचे, ह्या बाजूला प्रेक्षक साड्या उलट्या घातलेल्या दिसायच्या, पुरुष प्रेक्षकांना पलीकडे. बघा तंबू थिएटर्स होतं. हा जो प्रवास आला ना, मग पहिले आपल्याकडे जर मुंबईचा विचार केला तर 2 ऑक्टोबर 72 आपल्याकडे दूरदर्शन आलं आणि शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी सिनेमा पाहायची सोय झाली. मराठी नाही, रिजनल फिल्म्स असायच्या, रिजनल फिल्म मराठी असायचा आणि उरलेले दुसरे इतर भाषांचे असायचे. मग आपल्याला घरात सिनेमा आला. पहिली सुरुवात घरात सिनेमा यायची 2 ऑक्टोबर 72 मुंबईत झाली. दूरदर्शन. पण मुंबईत आलेलं दूरदर्शन ग्रामीण भागामध्ये जायला बराच काळ गेला. हो, आमच्या चौलगावमध्ये मला आठवते 72-73 सालापर्यंत दिवे पण नव्हते. खरी गोष्ट. तुम्ही जर स्वदेश सिनेमा बघाल आशुतोष गोवारीकर तर त्याच्यामध्ये हे वास्तव मांडलेले आहे. ग्रामीण भागामध्ये वीज पोचायला वेळ लागला पण सिनेमा मात्र पोहोचला, हे पण कंडिटेबल आहे. बघा 72 झालं. मग 82 साली आपल्याकडे ज्याला एशियाड होतं त्याला रंगीत दूरदर्शन आणि व्हिडिओ आला. मग तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आला ना, त्याच्या अगोदर मी कॉलेजमध्ये होतो. आम्ही कॉलेजमध्ये गप्पा करताना ना असे बोलायचे, अरे गाण्याची कॅसेट असते ना तशी ना सिनेमाची नाही. काय सांगतं, अरे सिनेमाची रिळ असतात, ती रिळ. हो, असे डबे असतात मोठे. नाजला आम्ही चक्कर मारायचो ना, त्याला नाजमध्ये ते डिस्ट्रीब्युटरची डिस्ट्रीब्युशन ऑफिस आणि एक्झिबिटर आहे ना, ती रिळ कॅसेटमध्ये कशी येणार. पण खरोखर व्हिडिओ आला. मला आठवतंय आमच्या गल्लीमध्ये एकाच्या घरी त्यांनी तो VCR आणि ते आणलेलं आणि 50 पैशामध्ये तो पिक्चर दाखवायचा. अरे 50 पैसे, अरे बाहेर 3.5 रुपयात तिकीट पिक्चर बघायचं आपल्याला अंधा काढून, इथे 50 पैसे बघायला मिळतोय. मग ती व्हिडिओ थिएटर्स आली. मग व्हिडिओ थिएटर्सला काही नियम आले की 75 प्रेक्षक पाहिजे. मग तुम्ही धारावी, ओशिवरा ह्या भागात जर तुम्ही जुन्या लोकांना भेटलात तर तुमच्या लक्षात येईल ना, तिथे व्हिडिओ थिएटर्स खूप होती. ओशिवराला आत्तापर्यंत होती. मी 33 नंबरच्या बसनी जायचो ना, मला दिसत अरे व्हिडिओ थिएटर अजून चालू आहे. ती व्हिडिओ थिएटर्स तेव्हा आली. मग 92 साली आपल्याकडे चॅनल्स आली, उपग्रह वाहिन्या. मग मनोरंजन उपग्रह वाहिन्या आल्या, मग सिनेमाच्या वाहिन्या आल्या, मग लॅपटॉप आला, मोबाईल आला, मोबाईलवर सिनेमा आला, OTTवर सिनेमा आला. आता सिनेमा तुम्ही कुठे बसमध्ये बघून बसू शकता. पण याच्यात एकच प्रॉब्लेम झाला, पूर्वी आपण जे चित्रपट बघायचो ना त्याला माणूस आहे ना शेवट पण हलायचा नाही खुर्चीवर. पिक्चर आवडला नाही तरी तो म्हणायचा नाही मी सिनेमा तिकीट काढून आलोय ना. आणि 3-3.5 तासाचा असायचा. मोठमोठे पिक्चर तेव्हा पण असायचे ना, संगम सारखे 2 मध्यंतर, वक्त 65 सिनेमा पहिला मल्टीस्टारचा सिनेमा बघायचो. पण आता काय झालं माहिती ना, आता 1-1.25 तास झालं तरी लोक कंटाळत नाही. काय झालं माहिती ना, मुळात सिनेमाची आपल्याकडची व्याख्या अशी आहे ना की एंटरटेनमेंट. आता तुम्हाला तर मनोरंजन एखाद्या रील मधनं मिळत असेल ना तर लोक म्हणतात मी 2.5 तासाचा सिनेमा कशाला बघू. त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्हाला 2.5 तास पकडून ठेवणारा सिनेमा पाहिजे ना. सिनेमा तुम्हाला 2.5 तास 3 तास पकडून ठेवतो. हे रील तुम्ही बघता आणि 2 मिनिटात विसरून जाता. पण आजच्या पिढीला हे काय झालं, झटपट फूड, जो फास्ट फूड जे आलं ना, ते फास्ट फूड आता मनोरंजनामध्ये पण आलं ना. खरी गोष्ट आहे. ते आपल्याकडे पेशन्स होते. आपण 5 दिवसाचा कसोटी सामना बघायचो. बघा त्यावेळेला काय होतं, 5 दिवसाची टेस्ट मॅच असायची. शुक्रवारी सामना सुरू व्हायचा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी रेस्ट डे, पुन्हा मंगळवार, बुधवार. ते गेलं ना, ते 5 दिवसाचं क्रिकेटचं पण युग आहे ना, ते हळूहळू लोकांना 2020वर आलो आपण. तसं झालं सिनेमाचं. मंडळी, मला वाटतं खूप गप्पा रंगल्यात. या चंदेरी पडद्याच्या मागे काय काय घडतं, अनेक किस्से तुम्हाला कळले. अशाच गप्पा चालू राहतील
त्या आपण ऐकूया पुढच्या शुक्रवारी.